पिंपरी चिंचवड, अजित पवारांचा तो बालेकिल्ला, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक मोठी वळणं दिली. पण दादांच्या जाण्यानंतर काय? अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी मोठी पडझड झाली ती थांबवणार कोण? हाच प्रश्न गेले कित्येक महिने राजकीय वर्तुळात फिरत होता. पण आता या संपूर्ण राजकारणाला एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले. सुनेत्रा पवारांनी एक अशी मोठी खेळी खेळली आहे ज्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र. अजित पवारांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी एका रात्रीत कोसळलेल्या पहाडासारखा होता. दादांचं नेतृत्व असं होतं की पक्षाला कधी पिंपरी चिंचवडमध्ये दुसरा चेहरा शोधायची गरजच पडली नाही. पण दादांनंतर हा बालेकिल्ला कमकुवत होऊ लागला. मित्रपक्षात असणारे विरोधक टपून बसले होते आणि पक्षाला एक मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचं जाणवत होतं. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीला सांभाळेल आणि कार्यकर्त्यांना उभारी देईल असा एकही खमका नेता समोर येत नव्हता. पण म्हणतात ना, संकट कितीही मोठं असलं तरी नेतृत्व कसं असावं हे काळच ठरवतो. दादांच्या पक्षात सुनेत्रा पवारांनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या फक्त राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या नाही तर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रसुद्धा हाती घेतली. त्यांनी विरोधकांना स्पष्ट संकेत दिलेत की आत्ता कुठं खेळ सुरू झालाय. पक्षाची पडझड थांबवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी सॉफ्ट राजकारण बाजूला ठेवून अत्यंत कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांचा पहिला आणि सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक झालाय तो थेट अजित पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवारांनी आता संपूर्ण शहराची घडी बदलण्याचा जणू विडाच उचललाय. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडे मोठे असणारं पद आहे ते म्हणजे विधानसभा उपाध्यक्ष. हे पद पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये अण्णा बनसोडेंच्या परफॉर्मन्सबाबत मात्र तीव्र नाराजी आहे. पक्षाला शहरात ज्या आक्रमक चेहऱ्याची गरज होती तो प्रभाव आत्तापर्यंत तरी अण्णा बनसोडे दाखवू शकलेले नाहीयेत. सुनेत्रा पवारांना हे चांगलं ठाऊक आहे की पिंपरी चिंचवड सारखा बालेकिल्ला जर शाबूत ठेवायचा असेल तर सुमार कामगिरी अजिबात चालणार नाही. त्यामुळे आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या हायकमांडकडून थेट अण्णा बनसोडे यांना पावसाळी अधिवेशनापूर्वी राजीनामा देण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय म्हणजे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक घडामोड मानली जाते. बरं, मग आता अण्णा बनसोडेंच्या जागेवर कोण? बनसोडे बाजूला गेल्यावर राष्ट्रवादीचा चेहरा कोण असणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच आता त्या जागी मावळचे धडाडीचे आमदार सुनील शेळके यांची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. पण सुनील शेळकेच का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. त्यातही रोहित पवारांनी आदिती तटकरे यांच्या जागेवर सुनील शेळकेंची वर्णी लागेल असं वक्तव्य करून बॉम्ब टाकलाच होता. पण मंत्रिमंडळ विस्तार आत्ताच शक्य नसल्याने शेळके थेट विधानसभा उपाध्यक्ष होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय. आता सुनील शेळके कोण? तर हा नेता आहे ज्याच्याकडे आक्रमकता आहे, वक्तृत्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. अण्णा बनसोडेंचा राजीनामा घेऊन विधानसभा उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सुनील शेळके यांच्या खांद्यावर टाकली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमधील स्थानिक नेत्यांनीही पक्ष नेतृत्वाकडे एकच मागणी लावून धरली होती की शहर राष्ट्रवादीचं पालकत्व आता सुनील शेळके यांच्याकडे देण्यात यावं. आणि सुनेत्रा पवारांनी देखील स्थानिक नेत्यांची ही नाडी ओळखली आहे. अजित पवारांचा हा बालेकिल्ला कोणत्याही परिस्थितीत विरोधकांच्या हाती जाऊ द्यायचा नाही. हा चंग आता सुनेत्रा पवारांनी बांधलाय. सुनील शेळके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये एक नवा तरुण डॅशिंग चेहरा मिळणार आहे. एकीकडे शहरातील महायुतीतील तगड्या मित्रांचा सामना शेळके यांना आगामी काळात करावा लागू शकतो, तर दुसरीकडे राज्यभरात राष्ट्रवादीतील आक्रमक चेहरा म्हणून पक्षावर टीका होत असताना सुनेत्रा पवारांच्या सैन्यातील मुख्य सेनापती म्हणून युद्धभूमीवर सुद्धा त्यांना लढावा लागणार आहे. हे सुद्धा आव्हान सुनील शेळके यांच्या समोर असणार आहे. आता सुनेत्रा पवारांची ही जबरदस्त खेळी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गतवैभव मिळून देणार का? सुनील शेळके दादांचा बालेकिल्ला अबाधित राखण्यात यशस्वी ठरणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. राजकारणातील अशाच आणखीन काही घडामोडींसाठी पॉलिटिकल महाराष्ट्राला आत्ताच लाईक करा आणि हो, जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.